जय श्रीराम मंडळी. तर आज होता आपला हिल वर्कआउट. तर हिल वर्कआउट स्किप करून आपण थेट निघालो सिंहगडाच्या दिशेने सायकलिंग करत. सायकल चालवत आम्ही पोचलो खडकवासला डॅमजवळ. तेथील मनमोहक दृश्य नजरेत कैद करून आणि आपल्या ब्रह्मणदोरीद्वारे काही छायाचित्र काढले आणि आम्ही निघालो थेट गडाच्या दिशेने. काही वेळ सायकल चालवून आम्ही पोचलो गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या डोंजे गावात. तेथे थोडी विश्रांती घेऊन जलपान करून आम्ही निघालो गडाच्या दिशेने. डोंजे गावातून गडावर जाण्यासाठी मुख्य 2 वाटा आहेत. एक म्हणजे पाऊलवाट आणि दुसरी म्हणजे हा रोड. हा रोड तुम्हाला घेऊन जातो थेट गडाच्या पायथ्याशी. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगमध्ये सायकल पार्क करून आम्ही पोचलो पुणे दरवाजाजवळ. पुणे दरवाजापासून काही अंतरावर गेल्यावर आपल्याला पाहायला मिळतो सिंहगडाचा पूर्ण मॅप. मॅप बघून आम्ही पोचलो घोडेपागाजवळ. कसं गार वाटतं? मस्त. घोडेपागा बघून जेवण करून आम्ही निघालो कल्याण दरवाजाच्या दिशेने. कल्याण दरवाजाची मनाला भाळवून टाकणारी कलाकृती पाहून काही छायाचित्रे काढून आम्ही निघालो झुंजार बुरुजकडे. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का सिंहगडाचे जुने नाव काय होते आणि सिंहगड हे नाव का पडले? सिंहगडाचे जुने नाव कोंढाणा असे होते. कोंढाणा हे नाव कौंडिन्य ऋषीच्या नावावर ठेवले गेले होते. कोंढाणा हा गड कोणी बांधलाय याचा निश्चित पुरावा उपलब्ध नाही, परंतु हा गड यादव काळात बांधला असावा असे म्हणतात. पुढे चालून हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात सामील झाला. परंतु 1665च्या पुरंदरच्या तहात कोंढाणासह 23 किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले. त्यानंतर 4 फेब्रुवारी 1670च्या लढाईत हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील झाला. ही लढाई शेलार मामा सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांचे धाकले बंधू सूर्याजी मालुसरे आणि त्यांच्यासह 300 मावळ्यांनी ही लढाई लढली. परंतु या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. म्हणून महाराजांनी गड आला पण सिंहासारखा माणूस गेला, म्हणजेच गड आला पण सिंह गेला असे बोलले होते. म्हणून या गडाचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले. गडावर आपल्याला आजही नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी पाहायला मिळते. आपल्याला गडावर अमृतेश्वर आणि कोंढाणेश्वराचे मंदिर पाहायला मिळते आणि स्वराज्याचे 3रे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी देखील सिंहगडावर पाहायला मिळते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. अशा प्रकारे गड बघून आम्ही निघालो घराच्या दिशेने. जय शिवराय, जय शंभूराजे.